रमेशदादा राऊत काँग्रेस पक्षाचे ओबीसी सेल अध्यक्ष हडपसर विधानसभा मतदारसंघ यांच्या माध्यमातून संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना मजुरी वाटप. माननीय प्रशांतदादा जगताप माजी महापौर पुणे शहर अध्यक्ष शरदचंद्र पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या शुभ हस्ते देण्यात आले. यावेळी संजय गांधी निराधार योजनेच्या 60 लाभार्थींना पत्रक देण्यात आले. पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता कसा असावा, समाजासाठी नागरिकांसाठी मदत करणारा कार्यकर्ता कसा असावा अशी ओळख असणाऱ्या माननीय रमेशदादा राऊत यांचे सर्वांनी कौतुक केले. यावेळी मुंडवा केशवनगर घोरपडी बीटी कवडे रोड पिंगळे वस्ती भागातील संजय गांधी निराधार योजनेचे पात्र लाभार्थ्यांना मजुरी पत्राचे वाटप करण्यात आले. प्रमुख उपस्थितीमध्ये माननीय प्रशांतदादा जगताप, शोएब इनामदार, अनिल लोणकर, रवींद्र गावडे, माऊली मोरे, श्रद्धा जाधव, डॉक्टर प्रसाद कोदरे, विनायक जगताप, सोनू कोदरे आदी मान्यवर उपस्थित होते. हडपसर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा या केशवनगर भागाचे ग्रामपंचायतचे माजी सदस्य तथा एक वेगळ्या प्रकारचं सामाजिक आणि राजकीय भान असणारे नेतृत्व ते म्हणजे माननीय रमेशदादा राऊत. त्यांच्या प्रयत्नाने आज या परिसराला तब्बल 60 महिलांना, ज्येष्ठांना, त्याचबरोबर मतिमंद अपंग मुलांना संजय गांधी निराधार योजनेच्या जी काही दीड महिन्याची 1,500 रुपयाची मदत मिळते त्या मदतीच्या पत्राचं वाटप आज या ठिकाणी करण्यात आलं. या कार्यक्रमाला त्यांनी मला बोलवलं, त्याबद्दल त्यांचं मी मनापासून आभार मानतो आणि त्यांचं कौतुक सुद्धा करतो. कारण की अलीकडच्या काळामध्ये सामाजिक राजकीय मंडळी थोडी शॉर्टकटच्या दिशेने आहेत. अशा प्रकारे सर्वसामान्यांना न्याय मिळवून देत असताना जी कागदपत्रांची गोळाबेरीज करावी लागते त्याच्यामध्ये कुठेतरी कमी पडणं किंवा सातत्य न ठेवणं, त्याच्यामुळं नागरिकांची निराशा होते. पण दुसरीकडे रमेशदादांसारखी मंडळी सातत्याने या प्रोसेसमध्ये राहून कागद जोडून देण्याचं काम करतात, त्याचा पाठपुरावा करतात आणि त्याच्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी महिला मंडळी बसलेली आपण पाहतोय. त्यांना माझ्या हस्ते पत्र देत असताना मला एक वेगळी समाधानाची भावना होती, कारण की या प्रत्येक महिलेच्या किंवा प्रत्येक ज्येष्ठाच्या घरी दर महिन्यात 1,500 रुपये पोहोचणार आहेत आणि त्याचा आशीर्वाद निश्चित रमेशदादांना मिळेल. पण त्याही पलीकडे जाऊन रमेशदादांच्या निमित्ताने आजही विरोधी पक्षातल्या किंवा कुठल्याही पक्षाच्या नाही का कार्यकर्त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा सकारात्मक होईल. नागरिकांना ते वाटेल की एखाद्या राजकीय सामाजिक पक्षाच्या कार्यकर्त्यामुळं आमच्या घरी कुठेतरी नाही का एक वेळची चूल पेटू शकते. अशा प्रकारचे एक सकारात्मक वातावरण रमेशदादांच्या निमित्ताने पुढे येतं याची निश्चित या ठिकाणी मनापासून आनंदाची भावना माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनात आहे. त्याच्यामुळं या योजनेच्या माध्यमातून ज्यांना लाभ मिळाला त्यांचं अभिनंदन, रमेशदादांचं कौतुक. या निमित्ताने आमचे सहकारी माननीय राजेंद्रजी गाडगे यांनी जे सांगितलं, रवींद्रजी नाही का गागडे यांनी जे सांगितलं त्याप्रमाणे जी काही अंत्योदय योजनेच्या अंतर्गत धान्य मिळतं त्याच्यामध्ये जी कमाल मर्यादा आहे ती 59,000 आहे. आणि मला असं वाटतं की एकीकडं आमचे सहकारी अनिलजी लोणकर यांनी सांगितल्याप्रमाणे एका बाजूला 12 लाख रुपये इन्कम टॅक्स फ्री केले जातं सरकारकडून, म्हणजे 12 लाख रुपये कमवणारा सुद्धा गरीब आहे हे केंद्र सरकार मानतं. आणि दुसरीकडे ज्याचं इन्कम 59,000च्या वर आहे तो श्रीमंत गणला जातो. त्याच्यामुळं आता ती मर्यादा 1 लाख तरी करावी आणि जेणेकरून 1 लाखाच्या आतलं उत्पन्न ज्यांचं आहे त्यांना हे मोफत धान्य मिळावं. ही योजना पुढे नेण्याकरता आमचा पक्ष भांडेल, लढेल आणि ही या योजनेच्या मदतीतून नागरिकांना फायदा सुद्धा मिळून देईल हा शब्द या निमित्ताने देतो. आज या ठिकाणी संजय गांधी निराधार योजनेच्या जवळजवळ 42 नागरिकांना आपण लाभार्थ्यांना या ठिकाणी पत्र वाटप केलेलं आहे आणि आतापर्यंत आपण 1,000 लाभार्थ्यांना याचा लाभ मिळवून दिलेला आहे. महाराष्ट्र शासन असेल, केंद्र शासनाच्या या योजना आहेत त्या तळागाळापर्यंत याचा फायदा गोरगरिबांपर्यंत ज्यांना गरज आहे, गरजवंताला झाला पाहिजे या हेतूने आपण या ठिकाणी पुरेपूर प्रयत्न करून ते ज्येष्ठ नागरिक असतील 65 वर्षाच्या पुढचे, विधवा महिला असतील, त्याचप्रमाणे अपंग असतील, या सगळ्यांना आपण या संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून आपण यांना दर महिना 1,500 रुपये देऊन हे पेन्शन चालू करत असतो आणि याचा लाभ यापुढे आपण या स्कीम चालू ठेवणार आहे. दर महिन्याला आपण 40 ते 45 नागरिकांना याचा लाभ देत असतो. आज या ठिकाणी पुणे शहराचे माजी उपमहापौर प्रशांतदादा जगताप यांच्या शुभ हस्ते व आमचे केशवनगरचे आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी सेलचे अध्यक्ष रमेशदादा राऊत यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी गोरगरीब महिलांना संजय गांधी निराधार योजनेचे या ठिकाणी पत्राचं वाटप करण्यात आलं. या ठिकाणी आतापर्यंत रमेशदादा राऊत यांच्या माध्यमातून जवळजवळ 1,000 महिलांना या ठिकाणी संजय गांधी निराधार योजनेचं पत्राचं वाटप करण्यात आलेलं आहे. सर्व गोरगरीब दलित सामान्य कुटुंबातील महिलांनी या ठिकाणी रमेशदादा राऊत यांना
मंजुरी पत्र वाटप केल्याबद्दल धन्यवाद दिले व त्यांचे या ठिकाणी सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले.